मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाप्रमाणे शैक्षणिक आणि इतर सवलती देण्याबाबत 5 जून 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ अंमलबजावणी करा असे स्पष्ट निर्देश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। विधान भवनात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक संपन्न झाली। यावेळी मराठा आरक्षणाशी संबंधित विविध प्रलंबित विषयांचा आढावा घेण्यात आला आणि झालेल्या निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाला गती देण्याचे निर्देश देण्यात आले। बैठकीत जिल्हा स्तरावर मराठा समाजाच्या अडचणी आणि शंकांचं निराकरण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा स्तरावर तातडीनं हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात यावी। तालुका आणि जिल्हा स्तरावर प्राप्त होणारी निवेदनं आणि मागण्यांचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या थेट देखरेखीखाली वर्गीकरण करण्याची प्रक्रिया सुरू करावी। स्थानिक पातळीवरील मागण्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावं। तसेच ज्या मागण्या निवेदनं राज्य शासनाशी संबंधित आहेत ती आवश्यकतेनुसार तात्काळ शासनाकडे सादर करावी असा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।